मुंबईतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 5 मजली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार। पवईतील शासनाच्या 75,000 चौरस मीटर भूखंडात हे प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार असल्याची दिलीप लांडेंची माहिती। दुबईत 1.5 लाख मराठी भाषिकांसाठी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत महाराष्ट्र परिषदेची स्थापना। दुबईतील यूएई स्थित लोकांना त्यांच्या मातृभाषेत मदत व्हावी यासाठी 050365 हेल्प ही महा हेल्पलाईन सेवा 24 तास उपलब्ध। नांदेडमधील ग्रामीण रुग्णालयात तब्बल 82 बनावट जन्म प्रमाणपत्रांचं वाटप। पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेनं प्रकार उघडकीस। छत्रपती संभाजीनगरच्या जोगेश्वरी परिसरात हाणामारी। तिरुमाला हॉटेलमध्ये स्वयंपाक करणाऱ्या दोघांना बेदम मारहाण। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात 2 गटात वाद। वादातून वैजापूर पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला। सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात पावसाची हजेरी। बाजाठाण, नागमठाण, हमरापूर आणि अव्वलगाव या परिसरात गारांचा पाऊस। नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। मनमाड, येवला, सटाणा, नांदगाव भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।